नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करत आहोत। आपल्या पुढच्या पॉईंटचं नाव आहे 2.1.1 भाग। आज आपण भागाबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे कोणकोणते स्रोत असतात, म्हणजे कुठून आपल्याला वित्त उपलब्ध होतं किंवा कसं आपण वित्ताची उपलब्धता करतो ते आपण मागील लेक्चरमध्ये डिटेलमध्ये शिकलो होतो। आणि त्यातलाच पहिला एक भाग आहे भाग, म्हणजे भागापासून आपल्याला पैशाची काय होते, उपलब्धता होते, निधी आपल्याला उपलब्ध होतो। मग भाग म्हणजे नेमकं काय ते आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत। तर बघा काय म्हटलंय, कंपनी कायदा 2013 कलम 2(84) नुसार, कंपनी कायदा 2013 कलम 2(84) नुसार काय म्हटलंय बघा, भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा किंवा भाग होय। भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील, म्हणजे कंपनीचे भाग भांडवल असतं त्यातील एक हिस्सा व भाग होय। आता मित्रांनो उदाहरण घ्या की एक कंपनी आहे, तुम्हाला उदाहरण देतो। एक कंपनी आपली, समजा आपली कंपनी आहे बजाज। कोणती कंपनी आपली? बजाज ही कंपनी। आणि बजाज कंपनीमध्ये समजा तुम्ही बजाज कंपनी समजा भाग घेतले, काय घेतली? बजाज कंपनीचे भाग घेतले। आता तुम्ही बजाज कंपनीचे भाग घेतले, पण तुमच्यासारखे अनेक व्यक्ती असेल की त्यांनी पण बजाज कंपनीचे काय घेतले असतील, भाग घेतले असतील। त्या अनेक व्यक्तीपैकी तुम्ही एक आहात, त्यातला एक हिस्सा आहे। बघा काय म्हणले, भाग म्हणजे कंपनीचं भाग भांडवल। समजा तर कंपनीचं भाग भांडवल आहे 10 कोटी। किती भाग भांडवल आहे? 10 कोटी भाग भांडवल आहे। आणि त्यापैकी समजा उदाहरण घ्या की तुम्ही 20 लाख रुपये त्याच्यात काय केले, इन्व्हेस्ट केले। किती केले? 20 लाख आहे, तुम्ही काय केले, भाग खरेदी केली। हां, एकदा तुम्हाला मी उदाहरण सांगतो, तुम्हाला इस कन्सेप्ट समजावी काय आहे। बघा की आपली कंपनी, कोणती कंपनी आहे? बजाज। आणि बजाज कंपनीने भाग विक्रीस काढले, तुम्ही त्या बजाज कंपनीचे भाग घेतले। बजाज कंपनी टोटल भाग किती रुपयाचे काढले? 10 कोटीचे काढले। आणि त्यापैकी तुम्ही किती घेतले? 20 लाखाचे घेतले। उदाहरण घ्या की तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट केले पैसे। तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट केले 10 कोटीमध्ये? 20 लाख तुमचे। 10 कोटीमध्ये 20 लाख रुपये कोणाचे? त्याच्यात तुमचे 20 लाख रुपये। कितीमध्ये? 10 कोटीमध्ये 20 लाख तुमचे। आणि त्या 20 लाखात तुम्ही काय केली? भागाची खरेदी केली। म्हणजे ते कंपनीचं जे भांडवल होतं, जे कंपनीचं भाग भांडवल किती होतं? 10 कोटी। आणि त्या 10 कोटीमध्ये तुम्ही एक काय झाला, एक हिस्सा झाले। म्हणजे 10 कोटीच्या भांडवलामध्ये 20 लाख रुपये तुम्ही स्वतः त्या कंपनीत गुंतवले, म्हणजे त्या कंपनीत तुम्ही एक काय झाले, हिस्सा। म्हणून म्हटलं काय, भाग म्हणजे कंपनीचे भाग भांडवल। कंपनीचं भाग भांडवल किती? 10 कोटी। आणि भाग भांडवलापैकी एक हिस्सा, तुमचा एक हिस्सा किती? 20 लाख। म्हणजे 10 कोटीपैकी 20 लाख एक हिस्सा म्हणजे काय? भाग होय। म्हणजे तुमचा जो 20 लाखाचा जो हिस्सा त्याला काय म्हणायचं? भाग म्हणायचं। पुढे बघा काय म्हटलंय, भाग भांडवलाची विभागणी। भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते, भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय। आता मित्रांनो काय म्हणलं बघा, भाग भांडवलाची विभागणी, भाग भांडवलाची विभागणी। आता आपलं भाग भांडवल किती आहे? 10 कोटी। त्याची विभागणी ज्या घटकाद्वारे केली जाते, म्हणजे 10 कोटीची विभागणी ज्या घटकाद्वारे होईल त्याला म्हणायचं भाग। मग आता उदाहरण घ्या की मी किंवा तुम्ही, आता मी समजा 20 लाख रुपयाचे काय घेतले, भाग खरेदी केले। मग आता मी 20 लाखाचे भाग खरेदी केले, म्हणजे मी काय झालो, या 10 कोटीमधला एक काय झालो, भाग झालो, एक मी हिस्सा झालो। म्हणून ते म्हणजे ज्या घटक, हा एक मी घटक झालो। म्हणजे या 10 कोटीमधला माझा 20 लाखाचा काय तो घटक झाला, तो मला सेपरेट केला त्यांनी, त्याला म्हणायचं भाग। कोणताही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार, आता पुढे काय म्हणेल बघा, कोणताही व्यक्ती, म्हणजे तुम्ही असू द्या, मी असू द्या, कुणीही, कोणताही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकतो। आता मी तुम्हाला उदाहरण दिलं 20 लाखाचं, मला वाटलं 4-5 कोटी रुपयाचे भाग घ्यायचे, मी 4-5 कोटीचे घेऊ शकतो। मला वाटतं मला 10 हजार रुपयाचेच घ्यायचे, मी 10 हजारचे घेऊ शकतो। म्हणजे माझ्यावरती डिपेंड आहे, माझ्या इच्छेवर, की मला किती रुपये त्याच्यामध्ये गुंतवायचे, किती रुपयाचे भाग मला खरेदी करायचे। पुढे काय म्हणले, किती भाग खरेदी करू शकतो? जी व्यक्ती असे भाग खरेदी करते, जी व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला भागधारक किंवा कंपनी सदस्य असे म्हणतात। आता उदाहरण घ्या की बजाज ही कंपनी आहे, आणि बजाज कंपनीमध्ये मी किती पैसे गुंतवले? 20 लाख। मग आता 20 लाख रुपये मला मालकी हक्क भेटलं की नाही? मी 20 लाख रुपये कंपनीत गुंतवले, मग ते मला थोडाफार मालकी हक्क देतील की नाही? मग तो मालकी हक्क म्हणजे मी कोण झालो? कंपनीचा सदस्य झालो आणि भागधारक झालो। भागधारक म्हणजे मी भाग खरेदी केले, म्हणून मी कोण झालो? भागधारक। म्हणून काय म्हणजे त्याला भागधारक किंवा कंपनी सदस्य असे संबोधले जाते। मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल म्हणून भाग म्हणजे काय आणि भागाची कन्सेप्ट शिकलो। आता आपण कंटिन्युअसली भागाची वैशिष्ट्ये हा पॉईंट बघणार आहोत। तुम्ही व्हिडिओ कंटिन्युअसली सुरू ठेवायचा आहे। आत्ताच आपण भाग ही संकल्पना पाहिली,
आता आपण त्यापुढे भागाची वैशिष्ट्य बघूया. आता तुम्हाला भागाची वैशिष्ट्य समजण्यात तुम्हाला भाग ही कन्सेप्ट काय आहे, भाग कशाला म्हणतात हे समजणं महत्त्वाचं आहे. ते आपण आत्ताच घेतलं. आता पहिलं वैशिष्ट्य अर्थ. पहिलं वैशिष्ट्य अर्थ म्हणजे तुम्हाला अर्थामध्ये काय द्यायचं की भाग म्हणजे नेमकं काय. भाग म्हणजे नेमकं काय की एकूण भाग भांडवलातील छोटासा हिस्सा म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की कंपनीने ठरवलं की कंपनीला 10 कोटी रुपयाचं भाग विकायचे, पण तुम्ही ते भाग खरेदी केले, तुम्ही त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली. मग तुम्ही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना किती केली, 20 लाख केली. मग तुम्ही काय झालं, त्याचा एक हिस्सा झाले, त्या 10 कोटीचा तुम्ही काय झाले हिस्सा झाले, त्या हिस्साला म्हणायचं भाग. तो भागाचा अर्थ होतो. त्यानंतर आहे मालकी हक्क. त्यानंतर आहे मालकी हक्क. आता तुम्ही भागाची खरेदी केली, तुम्ही भाग घेतले कंपनीचे, तुम्ही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, भाग खरेदी तर तुम्ही केली. भाग खरेदी केल्यानंतर तुम्ही ते काय झालं, तुमच्या कंपनीवर काय झालं, मालकी हक्क झाला. तुम्ही कंपनीच्या कारती काय झाले, मालक. मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही भाग खरेदी करता कंपनीचे भाग खरेदी केल्यानंतर तुम्ही कंपनीचा एक हिस्सा बांधतात. म्हणजे कंपनीच्या मालकी हक्कास तुम्ही हिस्सा बांधता, म्हणून मालकी हक्क हे एक भागाचं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेस तुम्ही भागाची खरेदी करता त्यावेळेस भागाच्या खरेदीबरोबर तुम्हाला भागाचा काय होतो किंवा कंपनीचा काय होतो, मालकी हक्क मिळतो, म्हणून मालकी हक्क हे एक भागाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक. आता मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही भाग खरेदी करता की त्याला स्वतंत्रपणे अनुक्रमांक असतो. काय म्हणतो, स्वतंत्र अनुक्रमांक. मग स्वतंत्र अनुक्रमांक तो कुठं असतो, त्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते, भाग दाखला. आणि तो अनुक्रमांक कुठं असतो, भाग दाखलेला असतो. तुमचा जो अनुक्रमांक असतो तो भाग दाखलेला असतो. तुम्ही जी भागाची खरेदी केली, तुम्ही जी कंपनीमध्ये भाग खरेदीसाठी पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचा तुम्हाला भाग दाखला मिळतो. आणि त्या भाग दाखल्यावर तुमचा अनुक्रमांक असतो की तुम्ही इतके भाग ह्या कंपनीचे खरेदी केले. एक्झाम्पल तुम्हाला मी मगाशी बजाज कंपनीचं उदाहरण दिलं तसंच. म्हणून अनुक्रमांक हा एक भागाचं वैशिष्ट्य आहे. चौथा आहे हक्क असल्याचा पुरावा. हक्क असल्याचा पुरावा. आता तुम्ही भाग घेतले, तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला हक्क मिळाला, पण तुमच्याकडे प्रूफ काय आहे, तुम्ही भाग घेतले. तुम्ही समजा कंपनीमध्ये 20 लाख रुपयाचे भाग घेतले. 20 लाख रुपये तुम्ही काय केली, कंपनीमध्ये भाग खरेदी केली. पण तुमच्याकडे काय प्रूफ आहे, तुम्ही भाग घेतलेत. मग तुम्हाला प्रूफ म्हणून काय असतं, भाग प्रमाणपत्र. प्रूफ म्हणून काय असतं, भाग प्रमाणपत्र. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भाग प्रमाणपत्र तुमच्याकडे मिळतं त्यावेळेस तुम्हाला तुमचा भागाचा हक्क मिळतो. म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला कंपनीमध्ये तुम्ही भाग खरेदी केल्याचा हक्क आहे, याचा काय मिळतो, पुरावा मिळतो. म्हणून हक्क असल्याचा पुरावा हे एक भागाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 5 नंबर आहे भागांचे मूल्य. आता भागांच्या मूल्यामध्ये परत 3 प्रकारचे मूल्य आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे दर्शनी मूल्य, दुसरं आहे विक्री मूल्य आणि तिसरं आहे बाजार मूल्य. आता दर्शनी मूल्य म्हणजे काय की जे मूल्य, जी किंमत घटनापत्रकात नमूद केलेली असते. घटनापत्रकात नमूद केलेली असते. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस भागाची खरेदी करतात तुमच्या त्या घटनापत्रकामध्ये जे भागाचं मूल्य तुम्ही नमूद केलेलं आहे किंवा ते त्यामध्ये दाखवलेलं आहे त्याला म्हणायचं दर्शनी मूल्य. त्यानंतर 2 नंबर आहे विक्री मूल्य. 2 नंबर आहे विक्री मूल्य. म्हणजे कंपनीनं जी भागाची किंमत ठरवलेली आहे की इतक्या रुपयाला हा भाग विकायचा, ठराविक जी किंमत ठरवली आहे, ठराविक किंमत. कंपनीने एक ठराविक किंमत ठरवलेली आहे की इतक्या रुपयाला भागाची विक्री करायची, त्याला म्हणायचं विक्री मूल्य. म्हणजे कंपनी काय करते की कंपनीची जी सभा होते किंवा कंपनी जी काही मीटिंग होते त्यामध्ये कंपनीचे जे काही संचालक मंडळ असतं ते संचालक मंडळ तिथे निर्णय घेतं की आपला जो भाग आहे त्या भागाची एवढी किंमत ठेवायची, त्याला म्हणायचं विक्री मूल्य. आणि तिसरं आहे बाजार मूल्य. आता बाजार मूल्य म्हणजे काय की मार्केटमध्ये, बाजारामध्ये बाजार मूल्य म्हणजे काय की तुमचा जो बाजार आहे तर काय त्याला म्हणतो भाग बाजार.
या भाग बाजारामध्ये तुमच्या भागाला किती मागणी आहे आणि किती पुरवठा आहे, म्हणजे मागणी व पुरवठ्याचा अंदाज घेऊन जी किंमत ठरवली जाते तिला म्हणायचं बाजार किंमत. कशाचा आधार घ्यायचा, मागणी व पुरवठा. त्यानंतर 6 नंबर आहे हक्क. 6 नंबर आहे हक्क. तुम्हाला वरती सांगितलं मी हक्क असल्याचा पुरावा. हक्क, आता तुम्ही भाग खरेदी केले, तुमच्याकडे भाग प्रमाणपत्र आलं म्हणजे तुम्हाला काय मिळतो, हक्क मिळतो. कशाचा हक्क मिळतो, मालकी हक्क मिळतो. कोणता हक्क मिळतो, मालकी. तुम्हाला ते मालकी हक्क मिळतो आणि मालकी हक्क मिळाल्यावर तुम्हाला कंपनीच्या सभेत, कंपनीच्या काय होता, सभा होता, आणि त्या सभेमध्ये उपस्थित राहण्याचा, त्या सभेमध्ये चर्चा करण्याचा, तुमचं मत मांडण्याचा तुम्हाला काय मिळतो, ते अधिकार मिळतो. तुम्हाला उदाहरण सांगतो की उदाहरण घे, कंपनी 10 कोटी रुपयाचे भाग विक्रीसाठी काढले आणि त्यापैकी तुम्ही समजा 20 लाख रुपयाचे भाग घेतला. तुम्हाला कंपनीने एक मालकी हक्क दिला, म्हणजे तुम्ही कंपनीच्या एका अर्थी एक हिस्सा बनले मालकी हक्काचा. मग तुमच्याकडे मालकी हक्क आहे. ज्यावेळेस कंपनी एखादी सभा घेते किंवा कंपनी काही निर्णय घेते तर त्या निर्णयामध्ये तुम्हाला तुमचं मत देण्याचा अधिकार असतो, कारण की तुम्ही तुमच्याकडे कंपनीचा काय असतो, मालकी हक्क असतो. म्हणून हक्क हे एक भागाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे 7 नंबर आहे मिळकत. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं की कुणी असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या, इतर व्यक्ती असू द्या, त्रयस्थ व्यक्ती, की तुम्ही कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट केले. तुम्हाला काय वाटतं, आज जर मी कुठेतरी 20 लाख इन्व्हेस्ट केले तर मला त्यातून परत काय मिळणार, किती मिळणार. समजा तुम्ही 20 लाखाचे भाग खरेदी केले, किती इन्व्हेस्ट केले, मग तुम्ही जर 20 लाख इन्व्हेस्ट केले, तुम्हाला अपेक्षा असते आता जर मी 20 लाख केले, मला जास्तीत जास्त त्यातून पैसा कसा मिळेल, 20 लाखाचे माझे 25 लाख कसे मिळतील, 30 लाख कसे मिळतील, किंवा जास्तीत जास्त माझा प्रॉफिट कसा होईल. मग तुम्हाला कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही भागाची 20 लाख रुपये भाग खरेदी करतात, तुम्ही भाग विकत घेतात, तुम्ही कंपनीमध्ये ते पैसे गुंतवितात, तेव्हा कंपनी तुम्हाला काय देते, भागावर लाभांश देते. काय देते, लाभांश. लाभांश हा एक प्रकारचा मित्रांनो नफा असतो. काय असतो नफा, म्हणजे कंपनीला भाग विक्री केल्यानंतर जो नफा मिळतो त्या नफ्यातून कंपनी तुम्हाला काय करते, लाभांश देते. काही ठराविक ठरलेल्या प्रमाणे तुम्हाला लाभ, पण हा लाभांश स्थिर नसतो, हा लाभांश बदलत असतो. जसे तुमची भागाची किंमत कमी होते, तुमच्या भागाची किंमत जर वाढली तर तुम्हाला पैसा लाभांश जास्त मिळणार, तुमच्या भागाची किंमत जर घसरली तर तुम्हाला पैसे लाभांश कमी प्रमाणात मिळतो. म्हणून मिळकत हे एक भागाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 8 नंबर आहे हस्तांतरण. म्हणजे हस्तांतरण म्हणजे मित्रांनो उदाहरण घ्या की आज मी भाग खरेदी केली आणि समजा पुढे जाऊन मला ते भाग हस्तांतरण करायचे. माझ्या समजा कोणी फॅमिलीच्या नावावर, कोणी फॅमिलीमध्ये माझ्या भाऊ असेल, माझे आईवडील असेल किंवा माझे कोणी रिलेटिव्ह असेल, तर मी ते भाग सहजासहजी हस्तांतरण करू शकतो. म्हणजे मला वाटलं आता हे माझ्या नावाचे जे भाग आहेत हे माझ्या नावावर नको, मला एखाद्या व्यक्तीच्या नावावर, माझ्या रिलेटिव्हच्या नावावर करायचे. समजा मला माझ्या भावाच्या नावावर मला ते भाग करायचे असेल तर ते मी ते करू शकतो. म्हणून हस्तांतरण हे एक भागाचं वैशिष्ट्य आहे. शेवटचं आहे भागधारकाची मालमत्ता. शेवटचा आहे भागधारकाची मालमत्ता. भागधारक म्हणजे कोण, कंपनीचा मालक, ज्यांनी भाग खरेदी केली तो व्यक्ती. आता तुम्ही भाग खरेदी केली, तुम्ही भागदार झाले, मी भाग खरेदी केले, मी भागदार झालो. मग माझी मालमत्ता काय असते कंपनीकडे, माझी मालमत्ता काय असते की मी किती भाग खरेदी केले, सगळ्यात पहिल्यांदा मी किती भाग खरेदी केले आणि माझी मालमत्ता किती आहे, हे मित्रांनो निष्पन्न होतं. कारण की तुमच्याकडे जास्त मालमत्ता असेल, तुम्ही भागाची खरेदी जास्त करतात, पैसे जास्त गुंतवतात. पण तुमच्याकडे तर मालमत्ता कमी असेल तर तुम्ही पैशाची गुंतवणूक कशी करतात, कमी करतात. म्हणून भागधारकाची मालमत्ता हे एक भागाचं वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आज आपले भाग आणि भागांची वैशिष्ट्ये हा पॉईंट संपलेला आहे. तुम्हाला जर लेक्चरबद्दल, पॉईंटबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.